गोलंदाज अतुल, एक चाणाक्ष गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती अतुलनं, ज्याने पहिल्याच 3 सलग चेंडूवर 3 गडी बाद केले होते आणि हॅट्रिक वरती मेडन अशी गोलंदाजी केली होती. तोच अतुल आला गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. पण इथे मात्र फलंदाज वेगळे आहेत. जयेश असो किंवा भावेश असो, दोन्ही चाणाक्ष फलंदाज आहेत, झुकरीचे फलंदाज आहेत, क्षमतेचे फलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना कदाचित रंगतदार होईल अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा करतो आणि व्हावा. नाणेफेकीचा कौल, तन्वी संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षणाचा विचार, दरम्यान क्षेत्राची सजावट अजूनही होताना दिसते. चला प्लीज घाई करा. जरी शेवटचा सामना असला तरी पण सावल्या आता अर्ध्या क्रीडांगणापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हा चेंडू पहिला विकेट. आडवा फटका केला, झेल मिळणं कठीण आहे, पण चेंडू मात्र अडवला येतोय नयन पवन कडून. धावसंख्या 2 ने मात्र नक्कीच पवन अडवू शकला नाही. 2 धावांची सुरुवात झाली आहे. जयेशच्या खात्यात 2, संघाच्या खात्यात 2, धावसंख्या 2 पहिल्या चेंडूची समाप्तीनंतर. चार षटके लढत, पहिल्या चेंडूवर 2 धावा झालेल्या आहेत. अतुल थोडासा लॉंग ऑनला वाईडिश करतोय, हा निघतोय अतुल चेंडू घेऊन. आता मात्र जयेशसाठी पुन्हा एकदा आडवा फटका खेळला, फांडलेच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडक्यात यशस्वी झालाय का? हो झालाय. चेंडू गेला गतिशील, अगदी वेगानं सीमारेषा बाहेर येतोय. अमरजींचा इशारा, चौकार. धावसंख्या 4 ने वाढली, पोचली 6 वर. तर सुरू होतोय तिसरा चेंडू घेऊन, पुन्हा एकदा जातोय अतुल. विकेट. थोडक्यात, अगदी थोडक्यात बचावतोय आणि हा कदाचित बोल्ड येऊ शकला असता. चेंडू जातोय निर्धाव. पॅन्टला चाटून नाही गेला असं पंचांचं म्हणणं आहे. पण बघूया, वाईड बॉल नाही चाटून गेला म्हणजेच काय तर नकारात्मक चेंडू. आधी पंचांना वाटलं होतं पण कन्फर्म केलं दीपक गायकवाड यांच्याकडून की चाटून नाही गेला. त्यामुळे लगेचच अमर जाधव यांनी नकारात्मक चेंडू म्हणून घोषणा केली. धावसंख्या 1 ने वाढली, 35 वर. पुन्हा एकदा अतुल चेंडू जातोय विकेट. हा मस्त चेंडू, सुंदर चेंडू, देखणा चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. कमबॅक केलं असं म्हणतायत, कारण पहिला याच्या आधीचा चेंडू थोडासा सैरवैर होता, भटकलेला चेंडू होता, भरकटलेला चेंडू होता. ती लाईन मात्र अतुलने चेंज केली, परिवर्तन केलं आणि ऑन साईडवर चेंडू सोडून दिला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अतुल चौथा चेंडू घेऊन देशासाठी. सुंदर चेंडू, हलका सिलेक्शन सोडून फटकावण्याचा प्रयत्न होता, पण जयेश मात्र थोडीशी गफलत करतोय. 4 चेंडू समाप्ती तर धावसंख्या 7 वर. जयेश हा एक जबरदस्त फलंदाज आहे, कलात्मक फलंदाज आहे. त्याची फलंदाजी मात्र होताना दिसत नाहीये, कुठेतरी बंदिस्त जाणवतोय. आता बघूया भावेश काय करतो. धावसंख्या 8 वर पोहोचली. पुन्हा एकदा भावेश तयार होतोय. इथं मात्र काहीतरी हितगुज करताना रितांशू दिसतोय. काहीसा कान मंत्र देतोय का बघायचं अतुलच्या कानी. धावसंख्या 8 वर पोहोचले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक अजूनही महत्वाचे 2 चेंडू येण्याशिवाय ही जमेची बाजू आहे. बघूया या वल्याच्या षटकामधले. भावेशने मात्र अप्पर शॉट खेळलाय, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा जवळ, आणखी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथं. दरम्यान 3चा प्रयत्न पूर्ण झाला. थोडक्यात कुठेतरी नाराजी, थोडक्यात कुठेतरी अतिउत्साह पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं भूमीकडून, प्रचंड वेगानं धावला होता, पण
परिवर्तन झालं. चौकार मात्र थांबवला. एक धाव मात्र तो रोखू शकला. 3 धाव मात्र दिल्यात. धावसंख्या 11 वर पोहोचली. 5 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिन बाद 11 वर. ही 4 षटकांची लढत आहे. करो मोरोची स्थिती आहे, कारण ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करा. आणि विचार करा, चिठ्ठ्यांमध्ये जर नशीब बलवत्तर असेल तर सरळ फायनलमध्ये प्रवेश. म्हणजे काय, तर हा सामना फायनलमध्ये प्रवेश करण्याचा दार उघडून देऊ शकतो. अतुल निघतोय शेवटचा चेंडू घेऊन. समोर आहे जयेश, एक आक्रमक फलंदाज. काट केला, पॉइंट आणि इथं मात्र जयेशचा शॉट मात्र तोकडा पडतोय. अप्पर कट खेळायचा होता, पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न मात्र तो अप्पर शॉट खेळू शकला नव्हता. इथे मात्र जयेश बाद होतोय. पहिला हादरा बसतोय, पहिला खंडार पडतोय, पहिला भगदाड पडतोय. इच्छापूर्ती संघाला तन्वी लिओनला पहिली सफलता मिळते, पण षटक संपतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1 बाद 11. हर्षल मध्ये येतो. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी एक जबरदस्त चाणक्य गोलंदाज, ज्याच्यामध्ये प्रबंध संपताय. पण इकडे क्षमतावालाही आला फलंदाज योगेश, ज्याला प्रेमानं घ्या असं म्हटलं जातं. तो येतो चाणक्य फलंदाज. क्षमता जबरदस्त, प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता त्यांना कुठेतरी दाखवावी लागेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आणि मी मगाशी म्हटलं पण हर्षल मध्ये पण प्रचंड क्षमता, अचूक टप्पा भेदक मारा करण्याची. बघायचं कोण वरचं ठरतोय. हा पहिला चेंडू होतोय. बघा चेंडू, बघा जबरदस्त घुमावदार दिशा हेरली होती भावेशनं. फाईन लेगचा मध्य काढायचा प्रयत्न होता, पण ओळखलं होतं बदल आली, ते ओळखलं होतं हर्षलनं. लगेच चेंडू आतमध्ये सोडला होता, आणखीन अंगावर सोडून दिला होता. लेग स्पिन ज्याला म्हणून आपण केली होती. डॉट बॉल. पुढचा चेंडू इथे तो चेंडू हलकासा उंची दिलेला, फ्लाईट दिलेला. जितका घुमाव अपेक्षित होता फलंदाजाला तितका मात्र घुमाव होता. सरळ निघून जाणारा होता, चकला होता फलंदाज भावेश. इथे मात्र लगेच योगेश जातोय की मित्रा तुला हे चालणार नाही, बदलाला ते दाखवावं लागेल, टायमिंग करावं लागेल. काय असा कान मंत्र, प्रचंड अनुभवाचा 2 महत्वाच्या सूचना तू त्याच्या कानी सोडतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर येतोय हर्षल. तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र पटकावला आहे. झेल होणं थोडंसं कठीण आहे. 1 धाव चालू, 2चा प्रयत्न होईल का बघूया. इथे मात्र थोडीशी गफलत होते. सहज 2 धाव पूर्ण होत आहे. 3चा प्रयत्न होता बघा. इथे मात्र भावेश प्रयत्न करत होता. कोण आहे तो प्रेक्षक कोण? सतीश थोडीशी गफलत करताना दिसतोय असं वाटतंय. धावसंख्या 13 वर, त्या अशुभ स्थानावर. बघूया हर्षल तिसरा चेंडू घेऊन, चौथा चेंडू घेऊन, माफ करा. वा मस्त, पुन्हा एकदा लेग स्पिन. हा नाना करत करत मात्र कशी बशी धाव घेतली. नकारात्मक चेंडूचा इशारा. खूप वळणदार चेंडू होता. बायच्या स्वरूपात एकदा मिळेल. यास अपेक्षेप्रमाणे चेंडू खूप वळला होता. वळण इतकं नसतं तर कधी नसता झाला, पण वळल्यानंतर मात्र चेंडू वाईट बॉल म्हणून घोषणा करतो. तीच पंचाची वाद नका घालू. पंच चाणक्य आहेत, जाणकार आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. नक्कीच कधी कधी गोलंदाज आणि यष्टिरक्षकाला अंदाज येत नाहीये, पण पंच मात्र तेच काम करण्यासाठी उभा असतो. धावसंख्या मात्र 1-2 वाढली, पोचली 15 वर पोचली. 1+1 म्हणजेच 15 बाबा. चेंडूची थोडीशी शहानिशा करताना दिसतोय योगेश, कारण त्याला अजूनही बरेच चेंडू खेळायचे, त्याने धावसंख्येला आकार द्यायचा आहे. 15 धावा जरी झालेले असल्या तरी आव्हान अजूनही कमकुवत वाटतंय. हा चेंडू खराब आहे. तीच दिशा, अगदी सेम तंतोतंत तसाच चेंडू म्हणता येईल. त्याच जागेवर त्याच वळणावरचा. ऍक्शन रिप्ले म्हणलं तरी चालेल. खराब चेंडू, थोडासा वैतागतो हर्षल स्वतःवरही. पुन्हा एकदा हा चेंडू फटकावलाय. एकदा मात्र नक्कीच मिळेल. दुसरा प्रयत्न, वा भाई वा,
मस्त रनिंग मिडमध्ये विकेट बघा, ह्याला म्हणतात चोरटी धाव, ती पण दुसरी. पहिली धाव शर्यत गती घेतल्यामुळे दुसऱ्या धावला थोडासा अवधी मिळाला, लगेच इशारा केला दोन्ही फलंदाजांनी आणि दुसरी धाव चोरटी घेतली. धावसंख्या 2 ने आणखी वाढली, पोहोचली 18 वर. 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 11वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन जातोय हर्षल. 5वा चेंडू रिव्हर्स शॉट, ओ ओ ओ फसला. इथे मात्र फसवण्यात हर्षलला यश आलं. फसला तिथे योगेश. योगीला कुठेतरी धीराने खेळावं लागेल, कारण अजून बरेच चेंडू शिल्लक, तब्बल 13 चेंडू यायचे आहेत, त्यामुळे थोडंसं धीराने खेळलं तरी चालेल. हा चेंडू शेवटचा. इथे मात्र वळणदार चेंडू सरळ जातोय, निर्धाव होतोय का? हो, यस नॉट आउट होता. पण चेंडू मात्र असं वाटलं होतं की चेंडू लागला की काय बॅटला, त्यांनी कन्फर्म केलं पंचांकडे आणि मात्र अपील नव्हती, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढली, पोचली 19 वर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल घेऊन जातोय. हर्षलला कुठेतरी दिशा बदलावी लागेल. हा चेंडू चांगला होता, हलक्या हाताने ढकलून दिले पॉईंटवर, डीप पॉईंटवर. क्षेत्रक्षण 1000 स्वीपर कव्हरवरून जाऊन क्षेत्रहीन करेपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळते. बॅक एकंदरीत काय तर 2 षटका संपतात, 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद 20 वर. 10ची सरासरी. मित्रांनो, या खेळपट्टीचा जर इतिहास पाहिला तर 10ची सरासरी तितकीशी मजबूत म्हटली जात नाही, गणली जात नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 20 वर. 10ची सरासरी थोडीशी कमजोर म्हणता येईल, पण अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी गिअर शिफ्ट करावा लागेल योगीला आणि भावेशला. भावेश वैयक्तिक 5 धावांवर खेळतो, तर योगी मात्र खेळतो 3 धावांवर. जी काही क्षमता आहे ती योग्य गॅरोमध्ये आहे. गॅरोला थोडंसं गिअर शिफ्ट करावा लागेल, थोडंसं हॅमस्ट्रिंग मला वाटतं कुठेतरी दुखावलंय, त्यामुळे त्याला धीरानं करावं लागेल, पेशन्सली करावं लागेल. दरम्यान कुणाल वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन आटोमॅटिक विकेट. हा पहिला चेंडू योगेसाठी सरळ निघणारा चेंडू खराब म्हणून घोषणा करतात पंच. लगेचच अमर जाधव सर. धावसंख्या 1 ने वाढते, बसते 21वा. हा चेंडू फटका मजबूत आहे, पण आतमध्ये का? आत नाही, बाहेर आहे. 4 रन छक्का. याच फटक्यांची अपेक्षा होती आणि तेच फटके होताना दिसत आहेत. होताना दिसेल का काय बघूया योगेश कडून. 4 चेंडूत 9 धावांचं समीकरण आता योगेशच्या खाती जमा होतं. धावसंख्या 6 ने वाढली, पोहोचली 27 वर. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे येणाऱ्या 11 चेंडूंवर अशीच फटकेबाजी होणं अपेक्षित आहे. जी करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे इच्छापूर्ती संघ, खास करून योगेश करेल का बघायचा आहे. पण इथे जर कुणालचा विचार केला तर कुणाल अचूक टप्प्याचा मारा करू शकतो, क्षमता त्याच्यामध्ये प्रचंड आहे. आणि तो कुणाल, हा बघा मस्त चेंडू सरळ जाणारा, पण पंचांच्या करबी तो थोडंसं बाहेर आहे, म्हणजेच तो खराब आहे म्हणजे वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने नक्कीच वाढणार आहे. हलकासा बाहेर भरकटताना दिसतोय. चांगला दिशा मात्र चांगली आहे, थोडीशी कुठेतरी दशा खराब आहे असं म्हणता येईल. बाहेर अगदी खराब लाईनवर जाता दिसतंय कुणाल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन योगेश साठी. चेंडू आतमध्ये वळला होता, झेल म्हणलं थोडंसं कठीण आहे, प्रयत्न करतोय. विकी मात्र थोडीशी गफलत करतोय. दोनच झालेत. नवीन बॉल काय बोलतोस तू? दोनच बॉल झालेत. 2 चेंडू, 2 नकारात्मक चेंडू टाकले होते म्हणून 4 झाले असेल असं वाटलं असेल. येस, स्वाभाविक आहे.
एकंदरीत काय आता 2 चेंडू संपले, 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 30 वर पोहोचली. एकंदरीत अजूनही 10 चेंडूवर शिल्लक, म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूंवर जर विचार केला तर 30 वरून 20 जरी झाल्या तरी 50 होऊ शकतात. 50 धावा तितक्याशा महागड्या नाही म्हणतायत या खेळपट्टीवर, आणि खास करून प्रचंड क्षमता असलेल्या तन्वी लोन संघासमोर या 50 धावा तोकड्या असतील. मित्र म्हणते 60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आला मोठा फटका, मात्र प्रयत्न नाही करू शकत. तिथं मी फक्त बघतोय, त्याला माहित आहे हा आवाक्या बाहेरचा षटकार येतोय. देखणा सुंदर मजबूत षटकार गॅरोच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढली, पोचली तब्बल 36 वर. आता मात्र आकार येताना दिसतोय. कुणालनं आतापर्यंत 3 चेंडूत 16 धावा दिलेल्या. थोडस मागण्यावर चालेल षटक तर कुणालचं. चौथा चेंडू कुणाल ओव्हर द विकेट. गॅरोचा मस्त बॅकफुटवर पंच आला, क्षेत्ररक्षक हजर आहे आणि चल बा इथं गॅरोची खेळी समाप्त संपुष्टात संपलेली आहे. एकंदरीत काय तर 2 बाद धावसंख्या आता मात्र 36 वर. नवीन फलंदाज येतो मयूर भोईर, ज्याच्यामध्ये क्षमतेचा भरलेला हा संघ आहे. पण ती क्षमता कुठेतरी दाखवावी लागेल. खरं तर योगेशने जी काही खेळी केली 7 चेंडू 17 धावांची, ज्यामध्ये 2 षटकार होते, 2 दुःखे होते, 1 इक्का होता. एकंदरीत 7 चेंडू त्याने खेळले, 17 धावा त्याने वसूल केला. त्याने त्याचं काम थोडक्यात केलं असं म्हणता येईल का बघूया. पण सध्या तरी मयूर नवीन फलंदाज झाला. मयूर आणि योगेश्वर भावेश्वरी जबाबदारी आहे ती येणाऱ्या 8 चेंडूंची. कुणाल निघतोय, आतापर्यंत 16 धावा दिल्यात कुणालनं. 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलाय. 5वा चेंडू घेऊन राईट हा चेंडू भिरकावला जवाब करार 4 रन्स. अब इस तरह से गेंदबाजी भावेश को बिल्कुल नहीं कर सकते, जिसकी क्षमता है. रन संख्या 42 तक पहुंच चुके हैं. अब अभी भी 7 गेंद शेष है. इस ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार है कुणाल. राइट में उड़ते विकेट, ये गेंद और एक शायद ये संभावना है बाहर या अंदर है. ये बाहर है भाई, बाहर है. 6 रन, बढ़िया करारा छक्का. तो कुल मिलाकर रन संख्या 3 ओवर की समाप्ति के बाद 48 तक पहुंच चुके हैं. 48. और इस ओवर की बात करें तो तकरीबन 4 छक्के, 2 वाइड बॉल, 1 विकेट, 1 दुक्का, कुल मिलाकर 28 रन पड़े इस ओवर पर. बहुत महंगा कह सकता हूं मैं. जी हाँ बिल्कुल, माफ कीजिए वर्ड इस्तेमाल कर रहा हूं, लेकिन महंगा ओवर था ये. और 6 गेंदों पर 17 रन की ताबड़तोड़ बल्लेबाजी की शुरुआत कर चुका यहां पर भावेश. अब तक स्ट्राइक पर तैनात हो उससे पहले कि मयूर स्ट्राइक पर आ चुका है. मयूर में भी क्षमता है और गेंदबाजी का जिम्मा स्वराज के कंधों पर. स्वराज तैयार, अपने बॉलिंग मार्क अर्जित करता हुआ सीधा रनअप. तकरीबन 10-12 कदमों का सीधा रनअप. अब अंतिम ओवर है स्वराज के हाथ में. शेवटचं षटक है स्वराजच्या हाती. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 गेंद शेष है. लक्ष्य 48 तक पहुंच चुका है. धाव संख्या 48 पर पहुंचली है. तैयार होता हुआ स्वराज, तैयार होता वहां पर मयूर. ये निकल पड़ा गेंदबाज, पहली गेंद भटकी हुई लाइन वाइड बॉल. अपेक्षाकृत यहां पर वाइड बॉल. रन संख्या 1 से बढ़ी 49 तक पहुंच चुकी है. और मैं 60 का एक प्रोजेक्टेड स्कोर कहा जाए या फिर 60 की उम्मीद मैं कर रहा हूं. देखिए 49 हो चुका है. 11 रन तो मिल नहीं सकते आने वाले 6 गेंदों पर, जो कि प्रयास कर सकता है. ये अगर मगर की बात है, किंतु परंतु की बात है. 70 चाहिए.
संभावना है, अगर अच्छी बल्लेबाजी हो तो 70 तक भी पहुंचा जा सकता है। ये अगर मगर की बात जरूर है। ये देखते क्या होता है। ये बढ़िया शॉट, यहाँ पर संभावना एक मिल सकता है। सतीश वहां पर चुस्ती फुर्ती से जाता हुआ फील्ड करके थ्रो करे। तब तक रन संख्या 50 तक, अर्धशतक पूरा हो चुका। अभिनंदन हो, लेकिन यह सामूहिक है, यह टीम का स्कोर है 50। 5 गंडे विषय से अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत। स्ट्राइक पर भावेश पोहोचतोय। 6 चेंडू 17 धावा काढून भावेश खेळतोय। बघूया काय होतं आता। पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय। मस्त फटका, वाह भाई वाह, लाजवाब, जिसे मैं कहता हूं करारा। 6 रन। इसी तरह से अगर स्ट्राइक मिलती रहे तो शायद भावेश ने लगातार 3 गेंदों पर 3 छक्के जड़े हैं, तो अपना हाथ खोल चुका है भावेश, लेकिन स्ट्राइक नहीं मिल पा रहे थे उन्हें। अंतिम ओवर पर उन्होंने लगातार 2 गेंदों पर 2 छक्के जड़े थे। 5वीं और 6वीं गेंद पर, इस गेंद पर जैसे ही स्ट्राइक मिला, तीसरी गेंद पर लगातार छक्का जा रहा है। देखते हैं, अभी भी 4 गेंद शेष है। स्वराज तैयार, तीसरी गेंद, ओ ओ ओ, संभल कर कहीं फिसल न जाओ। झाडू आहे का तिथे? झाडू घेऊन जा, ती धूळ काढा। डेंजर आहे, डेंजर एरिया आहे ती। यस, स्लिपरी एरिया झाली ती। जा पटकन जा, झाडू घेऊन जा। खेल जरूरी है, लेकिन उससे ज्यादा अपना अस्तित्व, अपनी जिंदगी जरूरी है। जा लवकर जा, धावत जा, पळत जा। एनएम गो 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 गो। और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मी सातत्याने दुपारच्या सत्रामध्ये म्हटलं होतं मित्रांनो, पाणी पित राहा। गरमी प्रचंड आहे, उष्माघात होऊ शकतो, कुठे डिहायड्रेशन होऊ शकतं, म्हणजे पाणी सातत्याने पित राहा। भुकेल्या पोटी मैदानात उतरू नका, थोडंसं खा, भले 1-2 केळी आणली तर चालेल, तेही खा, पण भुकेल्या पोटी मैदानात उतरू नका। आणि जर इतर गोष्टींचं म्हणाल तर सामाजिक ऐक्याचं भान ठेवून आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवा। मास्कचा वापर करा, मास्क नसेल तर आमच्याकडे उपलब्ध आहे, या बिंदास हक्काने घेऊन जा। नो मास्क नो एंट्री असं आम्ही लिहिलेलं आहे, त्यामुळे तेही भान आपल्याला ठेवायचं, जपायचं आहे। तर दरम्यान ही महत्वाची लढत इच्छापूर्ती आणि तन्वी 11 कोपरखंड या संघामधली। नाणेफेकीचा तन्वी 11 संघाने जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला, त्या अनुषंगाने 3 गोलंदाज झाले। अतुल असो, हर्षल असो, कुणाल असो, सगळ्यांनी चांगली गोलंदाजी केली। 4था गोलंदाज झाला स्वराज। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्वराज निघतोय तिसरा चेंडू घेऊन। आता मात्र राईट मध्ये विकेट, भावेशसाठी हा चेंडू फुल टॉचवर फटकावला। हेलिकॉप्टर, अर्धा हेलिकॉप्टर उडला, मात्र तिथेच खाली बसला। एकच धावला, पॉइंटवर क्षेत्ररक्षण झालं। एकंदरीत काय तर एका धावाने समाधान व्यक्त केलं दोन्ही फलंदाज। धावसंख्या 1ने वाढली, पोचली 57 वर। धावसंख्या 57 वर पोहोचले। 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत निर्माणीचे। आता मात्र मयूर स्ट्राईकवर पहिल्यांदा दुसऱ्यांदा येतोय। मयूरच्या खात्यात 1 धाव जमा आहे। दुसरी धाव आली का काय? हो आली। 2च धावा, 1च धाव मिळेल। 2 धाव मोर्च्या खात्यामध्ये जमा होतात। एकंदरीत 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते। धाव संख्या 58 वर, शेवटचे 2 चेंडू शिल्लक। आता मात्र कमबॅक स्वराजने केलाय असं म्हणू शकतो। षटकारानंतर सलग 2 चेंडू 2 धावा। स्वराज 5वा चेंडू घेऊन निघतोय। राईट आर्म आउट द विकेट भावेशसाठी। भावेश फुल टॉच फटकावला। ओ बाहेरची वरची कडा लागली, चेंडू भटमळत गेला थर्डमॅन पॉइंटच्या दिशेनं। 1 धाव झाली, 2चा प्रयत्न होईल का? डायरेक्ट हिट करणं गरजेचं आहे। ओ 2 धाव मिळतात। धाव संख्या मात्र 60 वर पोहोचते। यस, अपेक्षा केली होती 60ची, ते 60 धावा झालेल्या आहेत। आता म्हणू शकतो की डिफेंडेबल स्कोर, एक चांगला स्कोर उभा केला आहे असं म्हणूया। जरतरच्या गोष्टी आहेत, इथे कुठलाच शाश्वतीपूर्ण स्कोर गणला जात नाही, म्हणला जात नाही, मानलाही जाणार नाहीये। 1 चेंडू अजून शिल्लक आहे। बघूया 64 पोहोचते की 66 पोहोचते, बघायचं काय होतंय शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर। हा बुंद्यामधला चेंडू, नाही नाही नाही, डॉट बॉल, विकेटचं पतन होतंय। एकंदरीत काय तर धाव संख्या 60
पट्टीवर अडकली. 61 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू आणि 61 धावा म्हणजेच 10.25 ची सरासरी प्रति षटका मागची. अगदी माफक आव्हान म्हणेन मी नाही, म्हणणार नाही. सोपं आव्हान म्हणणार नाही, कठीण आव्हान तेही म्हणणार नाहीये. कारण हे खेळपट्टी, हे मैदान, ही वेळ काहीच सांगू शकत नाही, काहीच भाकीत करू शकत नाहीये. जो खेळ उंचावेल या क्षणाला, या वेळेला, तो वरच ठरेल. 24 चेंडू 4 षटकांमध्ये 60 धावा काढणं 12.25 ची सरासरी या खेळपट्टीवर तितकीशी गणली जात नाही, मांडली जाणार नाहीये. पण जर क्षमता बघाल तन्वी 11 कोपरखैरणे संघाची तर मजबूत आहे. त्यामुळे 50-50चा अगदी कट टू कट निर्णय येऊ शकतो, इच्छापूर्ती असो किंवा तन्वी 11 असो. वेलकम बॅक. लक्ष आहे एकंदरीत 61 धावांचं समीकरण आहे. 12.25 सरासरीचं तन्वी संघाला काढायच्या त्या 24 चेंडूत 61 धावा म्हणजेच तेच म्हणतो मी, काहीतरी चुकीचं सांगतोस चोंडऱ्या. 15.25 सरासरी. यस, मी सातत्यानं म्हणतोय की कुठेतरी चुकतोय. स्टॅटिस्टिशियन नंबर चुकीचा आहे थोडासा. तर 15.25 सरासरी आहे. 5 षटकांची आहे तर 4 षटकांची आहे. मग पासून 5 षटकांचं समीकरण सांगितलं होतं. 4 षटकांची लढत, 24 चेंडू 61 धावात 15.25 सरासरी प्रति षटकामागची आहे. 15 धावा खेळपट्टीवर नक्कीच मजबूत म्हणता येईल. मी मगाशी म्हटलं होतं 60 गाठणं गरजेचं आहे, ती गाठली आहे इच्छापूर्तीनं. आता मात्र तन्वी 11 संघा कोपरखैरणे संघाच्या वतीनं पहिला गोलंदाज अर्जुन आलाय. स्ट्राईकवर हितांशू, हा घातक फलंदाज, त्याच्या साथीला कुणाल. हितांशू स्ट्राईकवर, कुणाल न स्ट्राईकवर. अर्जुन गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. रितांशू तयार होतोय. रितांशूवर मोठी जबाबदारी आहे. 15.25 ची प्रति षटकांमागची. हा पहिला चेंडू मस्त बटका. त्याहून प्रचंड 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 चांगला चेंडू. बघा, जेव्हा एखाद्या तगड्या फलंदाजाला आपण चकवतो ना, तेव्हा नक्कीच वाहवा केली गेली पाहिजे आणि केली जाते. अर्जुनची चांगला चेंडू, प्रचंड फसगतीचा चेंडू, डॉट बॉल. पुढचा चेंडू अर्जुनचा, हाही चांगला चेंडू सरळ बॅटने खेळून काढायला लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षण झालंय, अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, वा भाऊ वा. 2 धावा नक्कीच त्याने अडवल्या. त्याला माहिती शरीराचं संतुलन बाहेर जाणार आहे, त्याने लगेच चेंडू फेकून दिला आतमध्ये. धावसंख्या 2 ने कशीबशी सुरू झाली आहे. 61च्या अनुषंगाने अजूनही 159 धावांची वर येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा तयार होते अर्जुन. तिसरा चेंडू घेऊन त्याला काहीसा कारणमंत्र देण्यासाठी कुणाल गेलाय. कारण 15ची सरासरी प्रति षटकामागची फलंदाजी आक्रमकता होणं गरजेचे आहे. सातत्यानं करावी लागेलच.
आव्हान 61 धावांचं आहे. आडवा फटका खेळला, गॅप मधून मस्त चालले आणि हा अप्रतिम देखणा फटका सरळ सीमारेषा उल्लंघन कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यामधून 4 रन्स. धावसंख्या 6 ने वाढली म्हणजेच 6 वर पोहोचली. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 6 वर. अजून 55 धावांची गरज येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये हे पहिले षटक प्रगतीवर आहे. अर्जुन चेंडू घेऊन जातोय चौथा रितांशूसाठी. रितांशू एक खंडा फलंदाज आहे, प्रचंड क्षमता ज्याच्यामध्ये अनेक सामन्याबद्दल पाहिलंय. या इथे मात्र फटका गेलाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतो षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली एका डझनावर म्हणजेच 12 वर. आता मात्र समीकरण आणखीन जवळ येत चाललंय. 20 चेंडूत आता 49 धावांची गरज. जोपर्यंत हितांशू आहे तोपर्यंत निर्धास्त असतील तन्वीलन संघाचे तमाम फलंदाज, येणारे फलंदाज, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे, कुणालमध्ये क्षमता आहे. आता मात्र स्वतः योगेश येतोय, त्याला कानमंत्र देतोय, काहीसा गरजेचं आहे. बूस्टअप करणं गरजेचं, कमबॅक व्हावं लागेल अर्जुनला, कारण त्याच्यामध्ये तब्बल 12 धावा झाल्या 4 चेंडूंमध्ये. त्यामुळे समीकरण आता 20 चेंडू आणि 49 धावांचं. हा चेंडू अर्जुनचा 5वा. आडवा फटका आलाय, मस्त फटका लावून क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा सीमारेषा पार. येतो चौकार. मी म्हटलं होतं अचूक टप्पा राखणे गरजेचं आहे. चांगला फलंदाज आहे, जिकरीचा फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे, तर तुम्ही अशा अचूक आखूड टप्प्याची गोलंदाजी कराल तर त्याला फटकावल्याशिवाय राहणार नाहीये. कुठेतरी कमजोरी रितांशूची ओळखावी लागेल अर्जुनला. शेवटचा चेंडू घेऊन जातोय, धावसंख्या 16 वर. हा ये बात, ये अच्छी गेंद है, ये बढ़िया गेंद है, डॉट बॉल खाली गेंद, निर्धाव चेंडू. पहिला षटक संपता पहिला षटक समाप्त. धावसंख्या होती ती 20 वर. म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण, म्हणजेच 15ची सरासरी प्रति षटकामागची. योगेश येतो वैयक्तिक पहिल्या संघ दुसऱ्या षटक घेऊन, निर्वाणी षटक घेऊन येऊन. कारण योगेशला 15 धावा थांबवायच्या आहेत. 15 धावा प्रति षटकामागे आता आव्हान 45 धावांचं शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 45 धावा. योगेश क्यारे ज्याला प्रेमाने म्हणलं जातं, तो गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी कुणालसाठी. कुणाल पहिल्यांदा स्ट्राईकवर उभा राहतोय. राऊंड विकेट पहिला चेंडू, मस्त चेंडू, जिकरीचा चेंडू. बघा राऊंड विकेट गोलंदाजी होते, थोडंसं कोण म्हणून बाहेर चेंडू नक्की जातोय, पण तितका बाहेर जात नाही की त्याला वाईड दिला जाईल. यस, नक्कीच योगेशला माहिती आहे की कुणालची झेप कुठपर्यंत आहे, कुणाल स्टेप आउट होऊ शकतो, कुठपर्यंत होऊ शकतो, त्याने ओळखलं होतं. त्या अनुषंगाने चेंडू टाकला गेला. आता मात्र स्वतः रितांशू जातो त्याला काहीच कानमंत्र देण्यासाठी, समजावण्यासाठी. एक धाव मात्र नक्कीच अपेक्षित होत आहे रितांशूकडून, पण तिथं मात्र कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग माफ करा, फलंदाजीचा स्ट्राईकवर तयार होतोय. ऑब्जेक्शन, थ्रो, क्या बोल रहा है थर्ड अंपायर? कौन है, कौन है? जा अबू जा, अबू जा. थ्रो का यहाँ पर ऑब्जेक्शन आया होगा शायद, संभावित यहाँ पर इस ऑब्जेक्शन को स्वीकारते हुए थर्ड अंपायर की बाउंड्री संभाले हुए यहाँ पर जाता हुआ अबू सुफियान.
चले गए आधी डॉट बॉल खाली गेंद. हां तो 17:45 का लक्ष्य बचा है. 17 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण आहे. आता पारखी नजर ठेवण्यासाठी योगेशच्या शैलीवर इथं अबू सुफियान पंच म्हणून तिसरे पंच म्हणून गेलेले आहेत. लाईट चालू आहे. त्याला इकडे फिरव ना थोडासा. अरे स्टंप घे ना, स्टंपने फिरव ना इकडे त्याला. तू बंद कर, बंद कर. याच्यावर आहे का? बघू बंद कर. बंद झाला? बंद झाला नाही? बोल बंद आहे. नाही पण बंद आहे का तो? मम्मच करतो का? चालू कर. फॅन चालू कर. समझ क्या चालू है? हाथ में बैट ले, हाथ में स्टंप ले ना, बैट लेना. फॅन चालू कर रे तू. फॅन बंद केला. लेकिन समझ गया बॅट करून ठेव. युनिट चिटकला तर आपण उठता मारू. एक मिनिट. हा संभल के रे. हा संभल के. ओके ओके चल ओके. आता आपल्याला दिसत नाही. 17 चेंडू 45 धावांचं समीकरण शिल्लक आहे. शैलीवर नजर ठेवण्यासाठी अबू सुफियान तिथे गेलेले आहेत तिसरा पंच म्हणून. चला लवकर घ्या कारण अंधार होत चाललाय. इकडे लाईट आहे पण तिकडे मला लाईट झपाट्याने जाईल, त्यामुळे प्लीज विनंती आहे घाई करा थोडस. योगेश चेंडू घेऊन निघणार आहे. समोर फलंदाज आहे कुणाल. कुणाल तुम्हाला वेळ होईल, तुम्हाला अंधार होईल, प्लीज घाई करा. योगेश प्लीज. लेट्स प्ले. दुसरा चेंडू योगेश हातून फटकावला कुणालला. झेल हा पुरा आहे का बघायचा आहे. आणि हा पूर्ण फटका आहे म्हणता येईल. षटकार. आता मात्र समीकरण आणखी जवळ येत जाईल. धावसंख्या झपाट्याने वाढत चालली पोहोचली 21 वर 22 वर माफ करा. म्हणजेच काय अजूनही 39 धावांची गरज येणार आहे 16 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गॅरो निघणार आहे. चेंडू घेऊन तिसरा कुणालसाठी. कुणालला फटकावला पुरा फटका. कुठे पत्त्याचा फटका. गुडमल चेंडू येतो. लॉंगॉन वर्ष दक्षिण झालाय तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावने हरकत नाही पण षटकारून चौकार रोखणं गरजेचं आहे. धावसंख्या 23 वर पोहोचली. अजूनही 38 धावांची गरज येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. त्यामुळे कुठेतरी अजूनही त्या महत्वाच्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. योगेशनं असं कमबॅक केलं असं म्हणता येईल कारण षटकार लागल्यानंतर थोडासा गोलंदाज धास्ता होतो पण इथं गोलंदाज मात्र प्रचंड अनुभवाचा आहे त्यामुळे त्याने कमबॅक केला आहे. चौथा चेंडू राऊंड द विकेट. फुलटॉ चेंडू फटकावला. इथं मात्र झेल थोडंसं कठीण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू मात्र दिसत नाहीये. एक धाव झाली. दोनचं परिवर्तन झालं. 2 धाव मिळतील. दोनच झाला. एक झाला. 2 झाले ना. धावसंख्या 25 वर. हितांशू पुन्हा एकदा स्ट्राईकवर येताना. आता मात्र समीकरण 14-36 आहे. 14 चेंडू आणि 36 धावांचं. जसे चेंडू जातील 2-2 धावा तुमचे पथ्यावर पडतील. तुम्हाला मोठ्या फटक्यांचीच गरज असं म्हणता येईल. बघूया तन्वीर आणि कोपरखेड आणि इच्छापूर्ती या संघामधली ही लढत. हा चेंडू फ्लॅट चेंडू फुटकावला. फुल टॉस घेऊन सरळ मिड विकेटच्या डोक्यावर आणि आतमध्ये आहे का बघायचं. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय आणि जवळ त्यानं 5 धावा रोखून दिले असं म्हणता येईल. यास अभिनंदन पात्र ठरलेलं अशी क्षेत्ररक्षण. तरी पण योगेशची अपेक्षा होती की झेल घ्यायचा होताच ना. यास नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या मात्र आटोक्यात आणली. त्यानं 26 वर अडकून ठेवले. अजूनही 35 धावांची गरज येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. मोठ्या फटक्यांचीच गरज आहे.
सातत्याने म्हणून एकही बाद नाहीये. तुमचा विकेट्स महत्वाचा आहे, नक्कीच आहे, पण कुठेतरी तो अडथळा निर्माण होते काय बघायचं तुमची फलंदाजी. 13-35 समीकरण आहे. या मोठा फटका आहे, झेल आहे. मयूरने मात्र अप्रतिम झेल टिपला. इथे मात्र एक आणखीन गडी बाद होतोय, किंवा पहिलाच गडी बाद होतोय. पहिला झटका लागतोय, कुणाल बाद होतोय. 4 चेंडूत 7 धावा करून कुणाल बाद होतोय. ऐसी समीकरण 12-35 आलेलं आहे. विकी नवीन फलंदाज विकी मुंबईकर, ज्याच्यावर जबाबदारी आहे, ज्याच्यावर मोठी जबाबदारी पार पडण्याचं एक कसब त्याच्यामध्ये नक्कीच आहे. येस, नक्कीच कसब आहे, क्षमता आहे, पण ती कसब क्षमता प्रदर्शित करावी लागेल, दाखवावी लागेल. क्योंकि 12 गेंदे और 35 का लक्ष्य बचा है. 12-35 रन बनाना इस वक्त के लिए इस मैदान पर कहीं ना कहीं मुश्किल साबित हो सकती है बल्लेबाजी की तरफ, यानी तन्वी 11 की तरफ. थोड़ी जल्दबाजी कीजिए प्लीज, थोड़ी घाई करा. प्रकाश अंधुक होत चाललाय. बारा चेंडू 35 धावा. जोपर्यंत रितांश आहे तोपर्यंत जबाबदारी आहे. जबाबदारी म्हणजेच काय तर आशा आहे, अपेक्षा आहे रितांशूवर. भावेश येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. भावेश हा एक चाणक्य गोलंदाज आहे, जबरदस्त क्षमता त्याच्यामध्ये अचूक टप्प्यांचा माना करण्याची. म्हणजे दोन्ही चाणक्य गोलंदाज फलंदाज बघायचा हा द्वंद्वी तो कसा वळतोय, कसा रंगतोय. 12 चेंडू 35 धावांचं समीकरण. 12-35 सामना रंगवायचा असेल तर या षटकामध्ये रंगवावा लागेल. आला 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 एक मोठा फटका आला, गेला आमच्या पत्रावरती षटकार. येस, याचबद्दल मी म्हणत होतो. रितांशूमध्ये क्षमता आहे, क्षमता तो दाखवू शकला तर मात्र धावा नक्कीच आटोक्यात येतील, आवाक्यात येतील. अजून 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली 32 वर. 11-29 61 धावांचा आव्हान आहे. 11-29 11 चेंडू 29 धावा. भावेश काय करेल, भावेश कसा टाकेल चेंडू, काय करेल रितेश, कसा मरेल चेंडू, बघायचं काय समीकरण आहे. आडवा फटका आला क्रिकेट कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव झाली, दोनचा प्रयत्न होऊ शकत नाहीये कारण चेंडू पट्टीच्या मार्गावर आला आहे. एकच धाव मिळते, हरकत नाही. धाव संख्या 33 वर पोहोचली. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा काढायच्या आहेत. 28 10 मध्ये 28 या शक्य आहे, होऊ शकतात, क्षमता आहे. आणि जोपर्यंत या डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन असेल तोपर्यंत क्षमता आहे आणि अपेक्षाही आहे. 10 चेंडूत 26 धावा काढून रितांशू आता अजूनही आहे. हा चेंडू आला मस्त, वाह भाई वाह, भाई हाथ के बल्लेबाज, करारा शॉट, 6 रन के लिए विक्की मुंबईकर. गेंद गई मुंबई की तरफ, 6 रन के लिए. अब बची है 9 गेंदे 22 रन का लक्ष्य. 9 चेंडू 22 धावांची गरज. भावेश 2 छक्के दे चुका है, 1 रन दे चुका है, यानी कुल मिलकर 13 रन दे चुका है 3 गेंदों पर. भावेश हल्का सा महंगा और साबित होता हुआ लेकिन कमबैक कर सकता है, क्षमता है इसमें. क्या विकी के सामने अच्छी सटीक गेंदबाजी कर पाएगा ये गेंद? बढ़िया गेंद, छटाने वाली, फंसाने वाली. तू शेर तो मैं सवा शेर, तू डाल दो मैं पात. ये दिखाता हुआ भावेश कमबैक करता हुआ, बैटिंग गेंद, डॉट बॉल. अब गेंदें बची है 8 रन निकालने में.
8-22 का ये लक्ष्य बचता हुआ, ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। ये निकल पड़ा गेंदबाज भावेश लेकर 5वीं गेंद। एक और अच्छी गेंद। अपेक्षा कर रहे कि मुझे वाइड दिया जाए, लेकिन अंपायर है कि तस्मस नहीं, डॉट बॉल। गेंद बचे हैं 7 रन निकालने के 22। इस गेंद पर कुछ ना कुछ होना चाहिए। तन्वी 11 के बारे में अगर बात की जाए तो इस गेंद पर कुछ तो कुछ होना जरूरी है, अन्यथा अंतिम ओवर पर 22 का बहुत बड़ा टारगेट बन सकता है। तो इस अंतिम गेंद पर कुछ ना कुछ आना जरूरी है। मैं कह सकता हूं भावेश ने कमबैक किया है, मैं कह सकता हूं कमबैक हो चुका भावेश का। जी हां, कमबैक हो चुका भावेश का। लगातार 3 गेंद डॉट। इसी के साथ इस ओवर की समाप्ति। बेहतरीन गेंदबाजी, कसावट पर गेंदबाजी। हालांकि 3 गेंदों पर 13 रन दिए थे, लेकिन अंतिम 3 गेंदों क्या सेटिंग डाली थी भावेश ने। बेहतरीन कमबैक, वो परख चुका था, कमजोरी भांप चुका था विकी की। तो अब गेंदें बची है 6, रन से निकालने होंगे 22, और जो कि अपना निर्धारित जो नियम है फुल रन चेज का, यानी कंपल्सरी रन चेज का। अरे ये ना ये पण नाही, हे पंखा बंद कर, संधी व्हायला लागली. 6 गेंद 22 का टारगेट। चालले तुम्ही मच्छर. 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू 22 धावा। सहा चेंडू 22 धावा, ते रोखण्यासाठी येतो गोलंदाज अमित परेल, मॅन फ्रॉम अमित पारे गंसोली. येस येस. AKPL मधला हा एक जबरदस्त गोलंदाज. येस, खूप जुन्या आठवणी आहेत, पण क्षमता प्रचंड आहे अमित मध्ये. 6 चेंडू आहेत आणि 22 धावांचं समीकरण आहे. इथे मात्र रितांशूवर प्रचंड जबाबदारी आहे. रितांशू जो आघाडीवर आलाय, 10 चेंडू 26 धावा त्याने काढलेल्या आहेत, पण आता मात्र 6 चेंडू त्याला 22 धावा काढायचे आहेत. बघायचं आहे. अमित निघतोय, चेंडू घेऊन पहिला रन नंबर विकेट. हा चेंडू गेला 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 आला एक वेगळा षटकार. किती आता 16 बरोबर नाही, सॉरी. 16 ना, 16 18 19 20 22. जबरदस्त क्षमताने म्हटलं होतं रितांशू मध्ये आहे. जोपर्यंत रितांशू आहे तोपर्यंत आशा निर्धास्त असतील त्यांनी संघ, आणि तेच पाहायला मिळालं. अपुऱ्या टप्प्याचा हा चेंडू होता. जसा चेंडू पडला तसा ओझळी घेतल्या रितांशूने भिरकावून दिलं होतं कव्हर रक्षकाच्या मध्यामधून वरून सरळ चेंडू षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली 45 वर. 61च्या अनुषंगाने अजून 16 धावांची गरज येणार. 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू 16 धावा, समीकरण 5 चेंडू 16 धावांचं आहे. अमित काय करेल? पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय, कमबॅक करेल का? रितांशू काय करेल? पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय, दुसऱ्या चेंडू मात्र कमबॅक झालं का बघायचं आहे. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, सरळ निघणारा चेंडू, अगदी अचूक टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. रितांशू अपेक्षा करत होता की मला व्हाईट बॉल द्या, पण नाही, तो खराब चेंडू नव्हता, डॉट बॉल. 4 चेंडू 16 धावा. यस यस यस, 4 गेंदे 16 रन्स. कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष इन दो टीमों के बीच, इच्छापूर्ति और तन्वी के बीच कड़ा संघर्ष. 4-16, ये बढ़िया कर रहा हुआ भाई, वाह भाई, वाह भाई, वाह. 6 का छक्का आता हुआ. क्षमता है, काबिलियत है, प्रदर्शित करता हुआ हितांशु बल्लेबाज. रन संख्या
पहुंच चुके 51 पर। अब 61 के अनुरूप अब 10 रन दूर आने वाले 3 गेंदों से। दोस्तों अगर ये गेंद डॉट जाएगी तो क्या होगा? वाह भाई वाह, मजा आएगा इस मैच में। ये गेंद डॉट जाना जरूरी है। तो संघर्षमय चौका छक्का या फिर दोनों छक्के, लेकिन फिलहाल 3 गेंदें और 10 रन। अमित पाटिल क्या कमबैक कर पाएगा? रितांशु क्या उसी तरह से बल्लेबाजी कर पाएगा? 3 गेंदे 10 रन। ये गेंद खराब गेंद है। व्हाइट बॉल का यहां पर इशारा आता हुआ अंपायर दीपक गायकवाड़ जी की तरफ से। रन संख्या 1 बढ़ती हुई अब 3 गेंदे और 9 रन का हिसाब। अब तक का ये पहला व्हाइट बॉल बहुत देर के बाद, बहुत देर के बाद। 3 गेंदे और 9 रन। मैं वही कहूंगा, ये गेंद डॉट जानी जरूरी है। ये गेंद डॉट जानी जरूरी है, तभी कुछ रोमांच आ सकता है। अन्यथा ये घातक आग उगलता हुआ बल्लेबाज आपको भस्म कर सकता है। 3-9। वाह भाई वाह, अब आएगा मजा, अब आएगा मजा। अब 2 गेंदे 9 रन, फुल रन चेज है। 8 नहीं चलेगा। 2 चेंडू 9 धावांचं समीकरण, 2 चेंडू 9 धावांचं समीकरण. षटकार आलाच पाहिजे. चला मित्रांनो, म्हणतो या चेंडूवर षटकार आला पाहिजे तर मजा येईल. बघूया काय होत आहे. एका चेंडूवर 3 धावा कशा काढायच्या, हाही जबरदस्त आहे. षटकाराची क्षमता आहे, चौकाराची क्षमता आहे. काय लागेल, चौकार की षटकार? हा निघतोय अमित. आला 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 फटका आला आला, आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. जेल घेतला गेला आणि त्याशी मात्र इथं खेळी संपुष्टात येते. एकंदरीत काय तर हर्ष उल्हासित होते. आता इच्छापूर्ती 11 संघ मात्र मजबूत स्थितीत. 1 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. केवळ औपचारिकता म्हणता येईल, पण जर गोलंदाजाचं डोकं फिरलं तर काय तर होईल कदाचित. पण या जरतरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये अशा क्वचित कमी होतं. पण एकंदरीत काय तर एका औपचारिकता सुरुवात. धन्यवाद आलेल्या पाहुण्यांचं आभार. मीच रवी का? नो रवी. 1 चेंडू आणि औपचारिकता 9 धावांची. 15 चेंडूत 38 धावांची मस्त खेळी केली होती रितांशूनं, पण मात्र दुर्दैव की एक खराब फटका बसला आणि मात्र खेळी संपुष्टात. आता केवळ औपचारिकता. एक बॉल रुक जा सनी. 1 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. एकंदरीत काय तर चिट्ट्यांमध्ये प्रवेश करणारा संघ ठरणार आहे अवधी एका क्षणानंतर. आणि कदाचित नशिबाची साथ आली तर फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरणार आहे अगदी एका क्षणानंतर. 1 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. एका औपचारिकता. अमित निघणारा चेंडू घेऊन 9 धावांसाठी. हा चेंडू ओ ओ ओ ओ ओ यस, हा है खराब चेंडू है इस मैच में जान है. 8-8 मी म्हटलं होतं गोलंदाजाचं डोकं फिरलं तर काही होऊ शकतं. झालं का बघायचंय. 1 चेंडू 8 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये झाल्या बऱ्याच वेळा झाल्या, पण क्वचित होताना दिसतात. पण काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही भविष्यवाणी करता येत नाहीये. पण 8 धावा थोडेसे कठीण वाटतायत. 1 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी रन चेज आहेत, त्यामुळे हा वाईट दिला, नो नाही दिला ना. वाईट दिलाय म्हणजेच काय हरकत नाही. नो बॉल असं तर फ्री हिट मिडला असता, वेगळी गोष्ट होती. पण जरदरच्या गोष्टी आहेत. 1 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. 1 बाउन्स अलाउड झालाय, पण व्हाईट बॉलच्या स्वरूपात त्याला दिलाय. केवळ औपचारिकता. एकंदरीत काय तर इथे मात्र 1 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. हा निघतो गोलंदाज अमित. ओ ओ ओ ओ, अरे काय करतोयस. 2 धावा गेल्या आणि हा पवन येड आहे. पवनला घ्यायचं स्ट्राईक वर. काय हे घडतंय. जर या 2 धावा ग्राह्य पकडल्या तर 6 धावांची गरज एका चेंडूवर, म्हणजे षटकार लागू शकतो.
आउट कोण आहे बघायचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे का बघायचं आहे. पंच निर्णय घेत आहेत बघायचं आहे. चला लवकर डिसिजन द्या. नो बॉल. येस नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे. नो बॉल आहे. आउट आहे. नो बॉल. क्रीज नो क्रीजच्या बाहेर ना. पिचिंग क्रीज आउट ऑफ. दिले +1 ना आताचा विषय. थांबा थांबा एक मिनिट थांब. होईल होईल. नो दिलाय नो. थांब 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 एक मिनिट थांब. रिशन श्याम दीपक हितांशूचं बघ काय म्हणते. हे क्या हुआ. अंधार होतो लवकर करा प्लीज. हाँ उसका नो दे. फ्री हिट भी दे. त्याला बघ नो +1 ना. 2 रन दे. हां हाँ हाँ ये दीपक. प्रॉब्लेम काय आहे? त्यांना प्रॉब्लेम काय आहे? आउट दिला ना तो पवन स्ट्राईकला. आता चेक कर आपण चेक करूया. आवाज बंद करशील. आवाज बंद कर. कॉमेंट्रीचा आवाज बंद करू शकतो. पहिले स्टंप उचललाय पण एक स्टंप जागेवर. विकी आउट आहे. पवन स्ट्राईकला. विकी आउट आहे. पवन स्ट्राईकला जाईल. आम्ही आता चेक केला इथं. प्लीज आता वादवाद नाही करायचं. 1 चेंडू आणि 6 धावा बरोबर समीकरण. येस चला प्लीज शेतन 1 चेंडू 6 धावा. विकी आउट आहे म्हणजे स्ट्राईकला पवन असेल का बरोबर. स्ट्राईकला पवन. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. 1-6. चला क्षेत्रक्षण सध्या प्लीज लवकर बाहेर या थोडंसं बाहेर या. रोमांचक मुकाबला खरंच प्रचंड उत्कंठावर्धक असा हा सामना. कुठेतरी आम्हीच जी लय आणि लेंथ जी बिघडली त्याचा फायदा असं वाटलं होतं की
पहिली चेंडू 10 धावा होत्या, 1 धाव झाली, 2 चेंडूत 9 धावा आल्या. पण 2 चेंडूत 9 धावा असताना देखील समीकरण आता आलंय 1 चेंडू आणि 6 धावांचं. म्हणजे कुठेतरी अमितला गेला गेला सुमित ए भाई फोन वाले भाई बाहर नहीं कर भाई प्लीज. थँक्यू. मॅच चल रहा है. चला लवकर षटकार पटकन 1 चेंडू टाक. 1 चेंडू आणि 6 धावा. पवन लवकर प्लीज. नवीन फलंदाज सतीश आलाय. बघूया एक सतीश फक्त धावणार आहे. हा नो बॉल आहे. नो बॉलचा फ्री हिटचा फटका आहे पण त्याला एकच चेंडू मिळेल. षटकार लागणं हाच एक शेवटचा पर्याय इथे राहतोय. बघूया तन्वी संघ जबरदस्त संघ, इच्छापूर्ती संघ तोही तितकाच जबरदस्त संघ. इथे मात्र इच्छापूर्तीला तो षटकार वाचवायचा आहे. तो षटकार वाचवायचा. 6 धावा धावून काढणं मला नाही वाटत शक्य आहे. पण जर ओव्हरथ्रो झाली तर जरतरच्या गोष्टीमध्ये येऊ शकतं. पण षटकारच लागला डायरेक्ट तर मात्र सांगता येत नाहीये. घाई करायची. चल आता काय समजलं लवकर करा ना बा प्लीज. पवन तुलाच अंधार होईल आता. 1 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. चेंडूला पकडा ते महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. पवनला फक्त फटकायचं आहे, फटकवायचं आहे बस. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. हा निघतोय अमित पवनसाठी. फटकावला चेंडू, फटकावला जेल आहे, जेल टिपला. एकंदरीत काय तर इथे मात्र इच्छापूर्ती संघानं हा विजय मिळवलाय. अप्रतिम आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी या ती बाजू दोन्ही संघाच्या दिसल्या आणि सन्मानानं हरले असं म्हणता येईल तन्वी इलेव्हन संघ. येस नक्कीच टफ मॅच झाली होती आणि अशीच मॅच व्हायला होती. खरं तर फायनलमध्ये किंवा सेमीफायनलमध्ये प्रवेश करताना जी अपेक्षा करतो प्रेक्षक वर्ग तसं सामना झाला. यास थँक्यू व्हेरी मच तन्वी इलेव्हन संघ. आपण या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. इच्छापूर्ती